जागीच आहे. जे बी कार्यक्रम वगैरे व्हायचा अशीच बसेल राहायची, मुलांची स्वागत व्हायचं. वाटायचं आपला पण कधी टाइम येईल, असं यायला पाहिजे असं पण वाटत होतं ना. आता आल्यावर समोर ते कसं होतं. तुमच्या पुढं मी पण 12वी नापास आहे, कारण की मी पेपरला गेले नाही, त्यामुळे मी 1 वर्ष माझं फेल झालेलं आहे. सर्वात पहिलं मी 15 मे 2023 ला माझं ऍडमिशन झालेलं आहे. ऍडमिशन झालं, नवीन आलं, केलं बरं, जोश मध्ये अभ्यास केला. माझ्या मैत्रिणी पण होत्या, त्या पण होत्या. आम्ही करायचंय रात्रंदिवस अभ्यास करायचंय. नवीन आले 6 महिने काय केलं समजलं, केला रात्री 11 वाजता अभ्यास केला, पण काय केलं ते समजायला झालं. करीत गेलो, 6 महिने गेले. आता 12वीचं वर्ष गेलं नव्हतं म्हणून काय करावं समजायला झालं. मग जाऊ द्या, 1 वर्ष गेलं, असं गेलं. घरचे मग काय नाही, जाऊ द्या, करते असं करते बरं, प्रॉपर केलं, कट काही मारलं नाही. मग 1 वर्ष झालं, मग 2024 लागलं, 2024 पण निघून गेलं. काय करा आता जर नाही निघलं तर काहीच करू नये. हे पाय पण साथ देत नव्हते, पाय दुकान, गुडघे दुकान, काही ना काही चालूच होतं. काय करा असं वाटत होतं घरी जा आणि लग्न करू सरी मस्त तिकडे काय करा समजायला झालं सरी. आता मग चला म्हटलं हाय काहीतरी. मैत्रिणी पण चांगल्या भेटल्या बरं. मैत्रिणी म्हणजे आपल्या एकदम बेस्ट मैत्रिणी भेटल्या आपल्याला. त्यांच्यामुळेच आपण हे, कारण की त्या पण म्हणते की आज कर बाबा असं तसं. आता त्यांना पण काय, त्यांचं पण आता नशीब, त्या पण लागणार 100%. महाराष्ट्र पोलीस मध्ये त्या लागणार, हे मला पण माहिती आहे. 2023-24 गेलं, 25 आलं. मग आता दिली SSR वगैरे, निघलं त्याचं मेडिकल वगैरे. ग्राउंड वाटत होतं मेडिकलला पण पॉईंट भेटल. निगेटिव्ह राहते मैत्रिणी मध्ये, नाही असं ना करू, होईल तुझं. पण बरं झालं, देवाच्या कृपेने ते पण होऊन गेलं. आता तुमच्यामुळे मैत्रिणीला धन्यवाद. त्याच्यामुळे तर मीच आहे. काय बोलू आता, काय समजायला झालं.